प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा CM भोईर अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व त्यांचे शिलेदार सगळे व्यासपीठावर तुम्ही पाहताय. प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती इथून मात्र अगदी तुम्ही पाहू शकाल आणि या सर्व आयोजकांचं आपण स्वागत करूया. इथून मात्र अगदी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळत आहे. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळताना आपण नागेश खंडागळेला पाहिलं आहे. बरीच वर्ष चांगला खेळ करत राहिला आहे. ज्या ज्या वेळेला टीमला गरज असते त्या त्या वेळेला तो चांगली गोलंदाजी करत असतो. आणि आज मात्र आता मात्र नागेशचा हा चेंडू आपण पाहिला तर अगदी डॉट आला आहे. धावसंख्या टोटल 1 धाव तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल रन्स आणि 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा नागेश आणि त्याच्या समोर अक्रॉस द लाईन यावेळेला अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मानस आखला होता परंतु चेंडू आणि बॅटचा बॉल संपर्क होत नाहीये. त्यानंतर मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या आता टोटल 2 धावा. सामना 3 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. उसरली आणि बारवई अशी मॅच आपण पाहिली. काय जबरदस्त सामना आपण पाहिला. चिंचवण विपक्ष बारवई अगदी शेवटच्या षटकापर्यंत तो सामना आला. अगदी एकाकी झुंज दिली सूरजनं परंतु ती अगदी कमी राहिली आणि बाकी मात्र खेळाडूंनी विकेट गेल्या. त्यानंतर मात्र सामना गमवावा लागला परंतु बारवई आणि आता मात्र उसरली. इथून मात्र फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि चेंडूला मात्र फेकून दिलं जात आहे. सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. अगदी जयेश आपण प्रवीणला पाहत होतो बघा. प्रवीण पंचांच्या भूमिकेत आहेत. प्रवीण भोईर मेन पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आमचे स्क्वेअर लेग पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रफुल्लजी गायकवाड, त्यानंतर आमचे द्वारकानाथजी चोरगे सर आणि आमचे तिसरे पंच वाघमारे सरांना आपण पाहत आहे. इथून मात्र आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि चेंडू या वेळेला आणखी एक दमदार फटका. 6 षटकार 6 धावा. काय लाजवाब फटका होता बघा. फटक्यामध्ये दमकम होता, फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती. तितकंच चांगलं अगदी प्रॉपर फटका खेळलाय आणि त्यानंतर मात्र आणखी एक षटकार. अगदी खूप चांगली बॅटिंग आता मात्र करतोय. नागेश्वर हल्ला चढवला जातोय आणि त्याच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. नेरी टीम अगदी आपण पाहू शकाल त्या संघानं 39 धावा जमवल्या. सध्याच्या घडीला हाय स्कोर सध्या आपण पाहताय. त्याच्या पुढे जर या मॅच मध्ये धावा जर गेल्या तर अगदी त्या संघाला बाय मिळणार आहे. म्हणजे एका संघाला बाय मिळेल तो संघ डायरेक्ट फायनल साठी पात्र ठरेल आणि अशा परिस्थितीमध्ये मग कोणता संघ तो असेल हे सुद्धा पाहायचं आहे. प्रयत्न करतील, प्रयत्न केले जातील परंतु इथून मात्र प्रयत्न केलाय नागेश खंडागळेनं आणि त्यानंतर कमबॅक केलाय. 2 षटकार जर मारले त्यानंतर मात्र विकेट घेतली आणि इथून मात्र पहिला धक्का टीम या वेळेला बारवई संघाला. संकेत जाधव फलंदाज बाद. गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर रोहितला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज झालाय रोहित आणि आता मात्र त्याच्या समोर मात्र आपण पाहत आहे पंकज गोजेला आपण पाहतोय. नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव पाडे 3ऱ्या क्रमांकावर. क्रिकेटमधील अगदी महत्त्वाची जागा जी मांडली जाते इनॅट 3ऱ्या क्रमांकावर वन डाऊन रिझन आणि त्यामध्ये वैभव पाटील. गोलंदाज रोहितला आपण पाहताय. षटक क्रमांक 2 या वेळेला घेऊन येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 14 धावा.
पंचाच्या डाव्या बाजूनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न अगदी गुडलेथ वरून आपण पाहताय चेंडूला टेकअप केलं जात आहे. खेळपट्टीच्या मधोमध चेंडूला आपटलं गेलाय. त्यानंतर मात्र थोडीशी आपण पाहता उचली घेतली नजरेसमोरून. हा चेंडू मात्र सरळ निघा. रक्षक हेमंत यांच्या हातामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र दिशा दिली जातीये. फक्त वेग आणि त्या वेगाचा फायदा उचललाय. फटका एक्झिक्यूट केलाय. फटक्याला फक्त दिशा दिली. थर्डमॅनचं क्षेत्र आणि गलीच्या दिशेमधून हा चेंडू फरार केलाय. मिळतील बारवाई टीमला 4 धावा. होऊ शकाल अचूक कामगिरी करताना आपण त्यांना पाहत आहे. परंतु इथून मात्र प्रॉपर टायमिंग आहे. स्लॉट मध्ये आलाय. पाठवलंय प्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना हा येतोय अगदी मध्यरात्रीमध्ये आलेला आणखी एक U6 षटकार. 6 धावा आणखी जोडल्या आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या धावपलकावर 24 धावा. 24 अलॉंग द कार्पेट या वेळेला अगदी घरंगळत खेळतोय. फटका पाहू शकाल. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अगदी सुरक्षित बघा. सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये तुम्ही पाहू शकाल. वेगानं सरसावले आणि त्यानंतर मात्र कंप्लीट झाल्या या 2 धावा. अगदी फास्ट रन घेतली पहिली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा सफल ठरला या 2 फलंदाजांचा. एका बाजूला वैभव आणि दुसऱ्या बाजूला पंकज तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोहित. रोहितचा हा चेंडू आपण पाहताय खोलवर टप्प्याचा खोदून काढतोय. वन साइडला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी आणखी एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता 27 धावा. 27 रन्स ऑन स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. 27 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत आणि रोहित पुन्हा एकदा तैनात आहे. या वेळेला मुकेश यांना आपण पाहू शकाल अगदी फर्स्ट स्लिपच्या दिशेनं फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहताय. झेलची संधी होती. झेल मात्र मिस केलाय. झेल मात्र सुटलाय आणि त्यानंतर मात्र मिळाली ती एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14च्या सरासरीने जमवतोय तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ बारवाई संघ. उसरली टीमच्या समोर खेळत असताना पहिल्या या इनिंग मध्ये 28 धावा. ज्या टीमच्या नावावर हायेस्ट रन असेल या सुपर 6 मध्ये तो संघ मात्र सरळ तुम्हाला मेगा फायनलचा अगदी तिकीट मिळणार आहे. तो पात्र ठरेल. 39 धावा नेरे संघाच्या आपण पाहिलेत. परंतु या मॅच मध्ये जर धावा जास्त झाल्या 28 धावा पहिल्या मॅचला आपण पाहिल्या 39 त्यानंतर 23 आणि आता या मॅच मध्ये अद्यापपर्यंत 28 धावा. म्हणजे मी म्हणाल 12 धावा जमल्या तर 40 धावा होतील. मग या 2 टीम मधून जो जिंकेल त्याला संधी मिळणार आहे. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथून मात्र फटका एक्झिक्यूट केला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. प्रदीप पडवलला आपण पाहत आहे. प्रदीप यांना आपण पाहू शकाल सज्ज होत आहेत. बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाज षटक क्रमांक शेवटचं दुशांत भुईरला आपण पाहत आहे. पहिलंच चेंडू आपण पाहिला त्याच्यावर सफलता त्यानं प्राप्त केली आणि आता मात्र सज्ज झालाय पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं. दुशांतला आपण पाहत आहे. डावखुरी हाताचा फलंदाज प्रदीप पडवल 4थ्या क्रमांकावर स्ट्राईक एंडवर. धावसंख्या 28. 28 पाहायला मिळत आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळेल. चेंडू या वेळेला पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर आहे. वाईड आहे आणि वाईडची धाव मात्र जोडली जाईल. एक्स्ट्रा धाव
आणि धावसंख्या आता 29 धावा. 29 रन्स अद्यापर्यंत धावसंख्या जमतीये. 29 धावा अद्यापर्यंत जोडल्यात. आता मात्र अगदी चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या दिशेनं अगदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी शरीरापासून दूर ठेवलं जात आहे. फलंदाजाला प्रवृत्त केलं जाते गोलंदाजाकडून की तुम्ही या चेंडूपर्यंतानी फटका खेळा. परंतु चांगला चेंडू आणि त्यानंतर मात्र निर्धाव डॉट. पुन्हा एकदाच तयार. पुन्हा एकदा कमबॅक आणि आता मात्र कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. मगाशी आपण षटकार चौकार पाहिले त्यावेळेला बारवाई टीमच्या माध्यमातून टाळ्या आपण पाहिल्या, आवाज पाहिला. परंतु आता मात्र ज्या वेळेला डॉट चेंडू आले 2 त्यावेळेला अगदी उसारली टीमच्या पाठीराख्यांच्या अगदी टाळ्यां त्यांचा कडकडाट आवाज शिट्या तुम्हाला पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. चुकी करतोय हेमंत भगत. या वेळेला अगदी चुकी करतोय बघा. चेंडूला अडवायचा होता, अडवू शकला नाही. परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रनआउटची गेली आहे विकेट. परंतु मिळतील टोटल या चेंडूवर धावा 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या 31 धावा 31. 31 रन्स पाहायला मिळतात. हेमंत यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निसटला आणि त्याच्यावर मात्र केलेली फिकी आपण पाहिली. बघा पंचाकडे रेफर केलं जात आहे. तिसरे पंच आपण या. अगदी पंच क्रॉस, अगदी दोन्ही खेळाडू क्रॉस झालेत की नाही हे पाहिलं जाईल. कोणता खेळाडू बाद असेल हे सुद्धा तिथे पाहिलं जाईल. आणि इथून मात्र तिसरे पंच आमचे द्वारकानाथजी चोरगे सर आपण पाहू शकाल. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी क्रॉसिंग कशी झाली आहे, झाली की नाही आहे, त्यानंतर कोणता खेळाडू बाद असेल या सर्व गोष्टी अगदी पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक दुशांत भुगीरला आपण पाहताय. आणि फलंदाज बाद आहे. प्रदीप पडवल हा फलंदाज इथे बाद असेल अगदी पंच इथून सांगतायत. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. धावसंख्या आता टोटल 31 धावा. अमीर वाघमारी येतोय नवीन खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय. दुशांत पुन्हा एकदा सज्ज. दुशांतचा चेंडू आपण पाहताय. आउटसाइड दी ऑफ स्टंप आणखी एक खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय. अवांतर वाईट. आणखी एक एक्स्ट्रा धाव खर्च झाली आणि धावसंख्या आता 32 धावा. चेंडू मात्र उर्वरित बाकी असतील. या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये आता बारवाई संघ कुठपर्यंत प्रयत्न करेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनत आहे. इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. अगदी एखादा फास्ट त्यानंतर स्लोवर आणि त्यानंतर टप्पा चांगला होता आणि त्याच्यावर फसलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का टीम बारवाई संघाला. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 32 वर थांबली आहे. म्हणजे आता जरी मी म्हणेन की या चेंडूवर जरी षटकार आला तरी आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला नेरे संघाची धावसंख्या सध्या पुढे राहील. परंतु काही घडू शकतं. एक चेंडू बाकी असेल, त्यामध्ये अवांतर चेंडू आला, त्याच्यावर एक्स्ट्रा धावा आल्या, अजून काही जर घडलं तर मॅचमध्ये आणखी काहीतरी वेगळं चित्र असेल. क्रिकेट अगदी अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु त्यामध्ये आता नवीन खेळाडू येतोय अनिलला आपण पाहू शकाल. अनिल वाघमारे हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि शेवटचा अंतिम चेंडू आणि दुशांत पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. धावसंख्या 32, 32 धावा. 32 रन्स तुम्ही पाहताय.
आणि इथून मात्र स्वतः अगदी खेळाडू सांगतोय की बॅटकट आहे आणि त्याने सांगितलंय की मी बाद आहे. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हेमंत भगत यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला, बॅटकट आहे, जोरदार आवाज त्यांचा आपणाला पाहायला मिळाला. कारण यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये ज्या वेळेला चेंडू येतो त्यावेळेला त्याला ते प्रॉपर माहिती असतं आणि तो अपील सुद्धा त्यांनी केला. परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय आणि सध्याच्या घडीला आपण विचार केला तर नेरे संघ सध्या अव्वल स्थानी पाहायला मिळतोय. टोटल 39 धावा आणि त्या संघाला मात्र अगदी आपण पाहू शकाल मेगा फायनलचं तिकीट मात्र आता मात्र कन्फर्म झालंय. सागरदादा मांडवकर आपलं सुद्धा अभिनंदन. संघ अगदी तुमचा संघ आणि तो संघ मात्र पुढे जाणार आहे. गावचा संघ आहे अगदी आपण पाहू शकाल. आमचे उसरली गावचे विश्वेश भोईर यांचा आज वाढदिवस आहे बघा. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. शुभेच्छुक आमचे महबूब ग्रुप आपण पाहताय महाराष्ट्र राज्य आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. तीन षटकं संपली, 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि टोटल रन्स स्कोर कार्डवर जमल्या त्या 32, करायच्या त्या 33. प्रति षटकामागे 11ची सरासरी, 11च्या सरासरीनं जमवायच्या त्या 33 धावा टीम आपण पाहू शकाल उसरली संघाला. परंतु बारवई संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे आणि ती गोलंदाजी मात्र तर गिरीश भगत आणि अजित भगत यांच्याकडून मुकेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर जितू 11 जवानमान नेरे संघाचे खंदे समर्थक आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक माजी नगरसेवक अजयजी कानपिळे आणि यांचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक गौरवशेठ कानपिळे यांचे इथे आगमन झाले. लक्ष्मी ऑटो केअरचे ओनर्स आपण पाहतो यशस्वी युवा उद्योजक गौरवशेठ कानपिळे यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यावं. पूर्वार्ध आपण पाहिला, पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या 32 जमली, 33 करायच्या आहेत. सलामीची जोडी हेमंत भगत यांना आपण पाहत आहे आणि त्यांच्या बरोबरीनं भूषण मुंडे यांना आपण पाहू शकाल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येत आहेत वैभव पाटील. 33 धावा वाचवायच्या टीम बारवई संघाला, 33 धावा जमवायच्या टीम उसरली संघाला. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. म्हणजे अगदी सेमीफायनलचा सामना खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहत आहे आमचे आकाश कुठले यांना आपण पाहू शकाल. नांदगाववरून आपण पाहत आहे पूर्ण रात्र आज त्यांनी इथे घालवली बघा. या स्पर्धेला एन्जॉय करताय, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला बोरगाव टीमचे कर्णधार आपण येऊन थांबा. बोरगाव टीम जो जिंकेल तो आपल्याबरोबर सेमीफायनलचा सामना खेळेल आणि त्यामधून जो जिंकेल तो मेगा फायनलसाठी सज्ज असणार आहे. नेरे संघ पुढे जाऊन वाट बघतोय कोणता संघ आमच्या बरोबरीनं खेळेल. बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा तुम्हाला अगदी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा अगदी निरोप सुद्धा आजच्या या रात्रीमध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी तुम्हाला पहाटे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू आणि 33 करायचे, 11ची सरासरी. बॉलिंग मार्कवर येतोय वैभव पाटील. तर सलामीला हेमंत भगत. पहिल्या मॅचमध्ये 29 धावेचं योगदान आपण पाहिलं. एक चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली. एक जुना जाणता खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्याबरोबरीने आता मात्र पुन्हा एकदा 33चा टार्गेट. पहिला चेंडू हेमंत भगत साठी हा पहिला चेंडू आपण पाहू शकाल. बॅटचा फेस खोलतोय आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा डीप मिड विकेटच्या वरतून येतोय. टीम या वेळेला उसरलीसाठी षटकार. अगदी पंच आम्हाला सांगतायत गोलंदाजावर आक्षेप घेतला जातोय. गोलंदाजाच्या शैलीवर इथे अगदी आक्षेप घेतलाय
आणि ते पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहू शकाल. आमचे निलेश आहेत आयोजन कमिटी आणि त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन तुम्हाला हा डिसिजन पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजाला सुद्धा ऑन केलं गेलं आहे. पंच ऑन स्क्रीन पाहतायत. गोलंदाज खांद्यापासून पूर्णपणे गोलंदाजी करतोय की नाही, यशस्वी गोलंदाजी अगदी होते की नाही, आणि मग चांगली गोलंदाजी, आणि मग हे सुद्धा पाहिलं जात आहे. पहिला चेंडू त्याच्यावर आलेला षटकार पाहिला हेमंत भगत यांचा उत्तुंग असा षटकार. वैभव पुन्हा एकदा तयार. वैभवचा हा चेंडू आपण पाहू शकाल. शॉर्ट कव्हरला इनफिल्डला क्लिअर करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय. फटक्यामध्ये ताकद होती. फटका वेगाने सरळ निघालाय आणि सीमारेषा ओलांडतोय. हेमंतच्या बॅटमधून आलाय. हा उसारली टीमसाठी आणखी एक चौकार. षटकार आणि त्यानंतर आलेला चौकार अशा जमल्या जात आहेत त्या टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या. हेमंत भगत नाम काफी आहे. बरीच वर्ष आपण पाहिलंय, बरीच वर्षे त्याला पाहत आहे आणि त्याचा उल्लेख का मी करतोय, कारण त्यानं एक कालखंड असा गाजवलाय आणि आजही टीमसाठी खेळतोय. अगदी खोलामध्ये टाकलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका निर्माण होईल परंतु यष्ट्यांपर्यंत अगदी पोहोचू शकले नाही. बघा चेंडू अगदी कलेक्ट केला परंतु यष्ट्यांना लावण्याआधी सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले हेमंत भगत वेगानं, आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या 12 धावा. करायचे 33-12 जमतायत म्हणजे अद्याप 21 धावेची गरज आहे. 21 धावा करायच्या. चेंडूचा आपण विचार केला तर संपले 3, येणारे 15 चेंडू आणि आता 21 धावेचं इक्वेशन. उमेश भोईर यांना आपण पाहताय. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका. इथून मात्र काय स्वीप करतोय बघा. अगदी फटका चांगला. लॉर फुलटस होता. प्रॉपर त्याला बॅटवर घेतलाय आणि त्यानंतर मिड विकेटचं क्षेत्र निवडलाय. आणखी एक येतोय हेमंतच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ बॅटिंग. हेमंत भगत आजच्या रात्रीमध्ये बरसतोय. टीमसाठी अगदी धावून येतोय आणि त्यानंतर मात्र आपल्या बॅटिंग मधून प्रेक्षकांची मनं जिंकतोय. धावसंख्या 6 ने वाढली. 18 धावा. 15 धावा आता करायच्या आहेत. 18 जोडतायत. 15 धावेचं आता इक्वेशन राहिलंय. हा सुद्धा फटका आपण पाहू शकाल. अप्रतिम स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेन मी या क्षेत्ररक्षकाचं. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. अगदी सीमेरेषेलगत आपण पाहू शकाल. टीमसाठी 2 धावा वाचवतोय, 2 धावा खर्च करतोय. एका हाताने चेंडूला रनिंग मध्ये अडवलाय आणि 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीनं 20 धावा. 13 धावा आता करायच्या आहेत. 20 धावा धावपलकावर लागतायत. 13 धावेची आता गरज आहे. बॉलिंग वैभव पाटीलला आपण पाहताय थोडासा महागडा ठरलाय आणि या पहिल्या षटकामध्ये टोटल त्यानं 5 चेंडू फेकले आणि धावसंख्या आता मात्र 20 धावा खर्च करतोय. टॅपिंग क्रिकेट अगदी या चेंडूवर आपण पाहता टॅप करतोय. ऑन साइडला शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आली. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा 5 विकेट संपला आणि धावसंख्या टोटल जोडली 21 धावा. 21. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि आव्हान जे उरले ते 12 धावेचं. अगदी 12 चेंडू आणि 12 धावा. सामना आता बारवाई संघासाठी मी म्हणेन जड होत चाललाय, परंतु बारवाई संघाला प्रयत्न करणं महत्वाचं आहे. प्रयत्न शेवटपर्यंत तुम्हाला करावे लागतील. मग म्हणेन एखादा ब्रेक थ्रू, विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट चेंडूची गोलंदाजी, तुम्हाला मग धावा वाचवणं हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कारण करायचे त्या 12 चेंडूमध्ये. आता मात्र येतोय स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा हेमंत भगत. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाज सचिन कातकरी यांना आपण पाहू शकाल. जर हेमंत भगत यांनी जर रिव्हर्स मध्ये अगदी षटकार जर लगावला, मुकेश पाटील आजचे बर्थडे बॉय त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. इथून मात्र
प्रयत्न सुद्धा केलाय बघा, प्रयत्न सुद्धा केलाय हेमंतनं, परंतु त्याच्यावर मात्र हा डॉट चेंडू लगा तो आबाद नाही तो बरबाद. स्विच इट कन्वर्ट करणं, प्रॉपर स्ट्रोक होणं महत्वाचं असतं, परंतु इथून मात्र आलाय हा पहिला चेंडू डॉट. 11 मध्ये आता 12 धावेची गरज आहे, परंतु इथून मी म्हणेन हेमंत थांबणार नाहीये, पुन्हा एकदा तो प्रयत्न करणार हे निश्चित आहे, कारण तो रिव्हर्स मध्ये सुद्धा षटकार चौकार लगावतोय आपल्याला माहिती आहे, बराच वेळेला आपण पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये 11 चेंडू आणि ते 12चं इक्वेशन. इथून मात्र बॅटची एज, शॉट फाईन लेगला, मोठा विकेट, मोठ्या विकेट साठी जाळं रचलं होतं. पहिला ब्रेक थ्रू अगदी पार्टनरशिपला फोडण्याचं काम केलं जात आहे आणि पहिल्या विकेटला अगदी बाद करण्यात यश आलंय. हेमंत भगत हा मोठा खेळाडू मैदान सोडताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्या सचिन कातकरीने टाकलेलं मेडन षटक चिंचवण टीमच्या बरोबर. चला बोरगाव टीमचा कर्णधार आपण येऊन थांबा, बोरगाव टीम. आणि त्यानंतर त्या मॅच मध्ये अगदी युटर्न घेतला, मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून आला होता तो बारवाई संघ. तसंच षटक आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावं लागेल. मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून मात्र शेवटच्या षटकापर्यंत मी म्हणेन कमीत कमी 7 ते 8 धावा तरी ठेवणं हे महत्वाचं आहे. जर 7 ते 8 धावा राहिल्या तर मॅच मध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस आणि खूप चांगले सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सचिन, त्याच्या समोर नवीन खेळाडू येतोय नागेश खंडागळे. इनाट 3ऱ्या क्रमांकावर स्ट्राईकवर आलाय नागेश, त्याच्या समोर सचिन आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय तैनात. सज्ज झालाय, अगदी चांगला चेंडू होता, टॅप करतोय हलक्या हातानं, एक सिंगल प्राप्त करतोय. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली ती 22 धावा. 11 धावेची गरज आहे. 12 मध्ये 12 करायच्या होत्या, त्यानंतर 11 मध्ये 12 आल्या, त्यानंतर 10 मध्ये 12 आल्या, आता आली सिंगल आणि आता मात्र 9 चेंडू आणि आता 11 धावेची गरज आहे. 9-11चं इक्वेशन, 9-11चं समीकरण. आणि मग बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सचिन आणि त्याच्या समोर मात्र भूषण. भूषणला आपण पाहताय फटका खेळतोय ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय दुसरीचा, परंतु नागेशनं मात्र नकारलाय. एक सिंगल आली, विकेट ठेवणं महत्वाचं आहे. सिंगल प्राप्त झाली, आता मात्र करायची आहे त्या 10 धावा. 8 चेंडू 10 धावेची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा, अगदी सामना ऑन आहे. सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलं जात आहे. 8 मध्ये 10 धावेची गरज. सचिनचं षटक हे निर्णायक असेल. यामध्ये जितका कमी धावा तितका मॅच मध्ये खूप चांगला खेळ, परंतु इथून मात्र अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर तुम्ही पाहू शकाल बघा, संधी होती झेलची, झेल मात्र घेऊ शकले नाही, परंतु एक धाव खर्च झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट मात्र गमवावी लागतीये भूषण मुंडे याला आणि भूषण मात्र बाद झालाय. एक धाव आली नागेशच्या खात्यामध्ये, टीम उसरलीच्या खात्यामध्ये. 1च्या मदतीने धावसंख्या 24 धावा. आता करायचे त्या येणारे चेंडू 8, 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि आता 9 धावा. सामना आता मात्र मी म्हणेन अगदी बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे बघा, कारण ज्या वेळेला हेमंत भगतला आपण बॅटिंग करताना पाहिलं असं वाटलं की सामना फिनिश होईल लवकर, परंतु तो बाद झाल्यानंतर सचिनने केलेला कमबॅक आपण पाहत आहे. विकेट त्याने काढली आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र 7 चेंडू 9चं इक्वेशन आहे. नागेश खंडागळेवर जबाबदारी असेल, त्यानंतर जबाबदारी आता मात्र बारवाई टीमच्या सचिनवर या चेंडूवर असणार आहे. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. या चेंडूवर जर डॉट आला तर प्रेशर वाढेल टीम उसरली संघावर. विकेट आला तरी प्रेशर वाढेल, परंतु एखादा जर बिगिट आला, षटकार चौकार आला किंवा जर 2-3 धावा जरी आल्या तरी प्रेशर असेल गोलंदाजी करणाऱ्या बारवाई संघावर. प्रेशर कोणावर वाढेल, कोण कोणावर कुरघुड्या करणार, कोणता संघ पुढे जाणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये मागे थांबणार. इथून मात्र फटका चांगला आहे, स्टंट ऑन टिलावर फेकून दिलाय चेंडूला
आउट ऑफ द पार्क ऑन साइडला लॉगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना नागेशने सामना खुला केलाय. आता मात्र गरज होती टोटल 9 धावेची. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून आलाय तो म्हणजे उसारली संघ. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. त्या संघाबरोबर कोणता संघ खेळणार आहे. चला बोरगाव टीमचा कर्णधार या. सामना सुरू करा. सामना सुरू करा. बघा 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं शॉट कव्हर मध्ये परंतु धाव मिळाली, धाव जमवली आणि सामना जिंकलाय तो गावदेवी उसरली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अगदी सेमीफायनल साठी पात्र झालात आपण उसरली टीम. आणि हार्डलक टीम आपण पाहताय अगदी बारवाई संघ. चला टॉस साठी या. बोरगाव टीमचा कर्णधार आलाय आणि उसरली टीम चला टॉस साठी आपण लगेच या. द मॅन ऑफ द मॅच ठरला. यस डीजे 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 दुशान भोईर. यस डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट 4 धावा 3 विकेट. दुशान टॉस इथे होणार आहे सेमीफायनल आणि लगेचच सेमीफायनल सुरू होईल. ओव्हर्स असतील 3 षटकांची सेमीफायनल. चला या टॉस साठी लगेच या आपण. बोरगाव संघ आलाय. उसरली टीम चला टॉस साठी या कर्णधार आणि सामनावीर ठरलाय दुशांत भोईर. चला दुशांत आपण सुद्धा या. काका आपणाला पहा.